नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी ही हाती लागलेली आहे. ही बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भातली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून नुकताच एक महत्त्वाचा निकाल जाहीर केला. दरम्यान आज आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत नेमका काय निकाल दिला हे आपण संपूर्ण थोडक्यात माहिती घेणार आहोत. हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते आपण बघणार आहोत. चला तर मग माननीय सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूमधील एका सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात असा निकाल दिला आहे की पदोन्नती हा सरकारी कर्मचाऱ्यांचा हक्क नाही. मात्र पदोन्नती हा सरकारी कर्मचाऱ्यांचा हक्क नसला तरी देखील सदरील कर्मचारी हा अपात्र ठरत नाही, तोवर पदोन्नतीसाठी त्याचा विचार होणे आवश्यक आहे. खरे तर प्रत्येकाला सरकारी नोकरीचे अप्रूप असतं. सरकारी नोकरी लागली म्हणजे लाईफ सेट असा समज प्रत्येकाचा आहे. व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा.